पुन्हा एकदा आपण सोमेशकडे जाऊयात. सोमेश, प्रांतीय अस्मितेची किनार या 5 राज्यांच्या निवडणुकांना कशी आहे? निश्चितच ज्ञानदा, कारण तमिळनाडूचं संपूर्ण राजकारण हे द्रविड अस्मितेचं राजकारण होतं. आसाम मधलं राजकारण हे पूर्वोत्तर भारताच्या अस्मितेचं राजकारण होतं. आपल्याला आसामचा इतिहास माहिती आहे की काँग्रेस विरहित असं ज्यावेळी पहिल्यांदा आसाममध्ये सरकार आलं ते एका विद्यार्थी चळवळीतून, विद्यार्थी आंदोलनातून, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात झालेल्या आणि विशेषतः केंद्र सरकारकडून आमची उपेक्षा केली जाते, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, या भावनेतून तिथे पहिल्यांदा प्रफुल्ल महंतांसारखे नेते हे आसामच्या राजकारणातून पुढे आले. हिमंता बिस्वा शर्मा यांचीही पार्श्वभूमी या आंदोलनाची, या विद्यार्थी चळवळीचीच आहे की जिथे आसू सारख्या विद्यार्थी संघटनांनी सरकार स्थापन करण्यात भूमिका बजावली होती. त्यामुळे आसाम देखील आसामी भाषा, आसामी अस्मिता या आधारावरती आसामचं राजकारण उभारलेलं आहे. परंतु त्याचवेळी जेव्हा भारतीय जनता पक्षाने ऍक्ट ईस्टची पॉलिसी घेतली, त्याशिवाय नॉर्थ ईस्टला काही प्रमुख प्राधान्य दिलं, त्याशिवाय भारतीय जनता पक्षाने काही आसाममधील, मग तो अगदी आसाम अकॉर्ड इम्प्लिमेंट करणं असेल, एनआरसी करणं असेल, असे जे इतिहास काळापासून प्रलंबित मुद्दे होते ते मुद्दे घेऊन भाजप हा आला आणि त्यामुळे भाजप यशस्वीपणे आसाममध्ये गेली 15 वर्ष सत्तेत आहे. आता पुन्हा एकदा आसाममध्ये जेव्हा भाजप निवडणुकांना सामोरं जात आहे, त्यावेळी माफ करा, आसाम मध्ये गेल्या 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे आणि आता जर पुन्हा एकदा जे निवडणुकीला सामोरं जात आहेत, हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वात ही सलग दुसरी निवडणूक असणार आहे भारतीय जनता पक्षाची. त्यावेळी देखील आसाममध्ये जी आसामी अस्मिता, आसामी गमछा असेल, तो आसामी गमछा घालून नरेंद्र मोदींनी प्रचार केलेला आहे. भाजपनी अनेकदा केंद्र स्तरावर दिल्लीमध्ये देखील आसामी गमछा घालून आसामी अस्मिता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तमिळनाडू मधलं राजकारण देखील या भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचं राजकारण. आपल्याला माहिती आहे की द्रमुकसोबत काँग्रेस जरी सत्तेत असली तरी काँग्रेस तिथे प्रमुख भूमिकेमध्ये नाही, किंवा अण्णा द्रमुकसोबत जरी भाजप मित्र असला तरी सुद्धा ते ऍक्टिव्ह पार्टनर नाहीत, तर ते पॅसिव्ह पार्टनर आहेत. तिथे प्रामुख्याने राजकारण द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक असंच चाललेलं आहे. आणि तमिळनाडूच्या इतिहासामध्ये सगळेच अभिनेते होते, करुणानिधी होते, MGR होते, त्याशिवाय जर आपण पाहिलं जयललिता होते, हे सगळे सिनेसृष्टीतून राजकारणात आले आणि यशस्वी झाले. आता विजय हा अभिनेता एक नव्याने आलेला आहे, त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मतदान करायला इतर राज्यात राहणारे तमिळ लोक सुद्धा गेले होते. त्यामुळे विजयने नेमकी कोणाची मतं घेतली किंवा विजय खरोखरच तितका मोठा फॅक्टर ठरून थेट सरकार स्थापन करण्याच्या भूमिकेमध्ये तमिळनाडूत दिसणार आहे का, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण तमिळनाडूत एक मोठा प्रयोग झालेला आहे या या निवडणुकांच्या निमित्ताने, हे निश्चितच. आणि त्या प्रयोगाचं नाव विजय. त्याशिवाय जर केरळचं राजकारण आपण पाहिलं तर केरळमध्ये सुद्धा FTRAचा मुद्दा आला, डिलिमिटेशनचे मुद्दे आले. या मुद्द्यांचं मायलेज नेमकं कोणी घेतलं हे आपल्याला पाहावं लागेल. काँग्रेसनी डिलिमिटेशन कायद्याचा विरोध केला, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचा, आणि त्यावेळी डिलिमिटेशन कायद्याचा विरोध केल्यामुळे काँग्रेसला तिथे पुन्हा एकदा बळ घेता आलंय का काँग्रेस सोबत. हा मुद्दा सोमेश अगदी महत्वाचा आहे. हा मुद्दा विशेष महत्वाचा म्हणावा लागेल, कारण या राज्यांमध्ये निवडणुका सुरू असताना, निवडणुका ऐन भरात असताना केंद्राचं विशेष अधिवेशन, संसदेचं विशेष अधिवेशन महिला आरक्षण विधेयकासाठी झालेलं होतं, जे अर्थातच पारित न झाल्यामुळे त्याचा नरेटिव्ह कसा सेट झालाय, महिला वर्गात त्याचा कसा परिणाम झालाय, मतदारांच्या मनावरती त्याचा कसा परिणाम झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. आपण पुन्हा एकदा आकडेवारीकडे एकदा जाऊयात. तृणमूल काँग्रेस 58 तर भाजप 60 जागांवरती आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची 2 जागांवरती आघाडी आपल्याला पाहायला मिळते. तामिळनाडूमध्ये 54 जागांचे कल हाती आले. द्रमुक आणि काँग्रेस 38, तर अण्णा द्रमुक आणि भाजप 13 जागा. सध्याचे कल समोर येत आहेत त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये आता 120 कल हाती आलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी बघितलं तर केरळमध्ये चित्र पुन्हा एकदा बदलताना दिसते. 140 पैकी 92. मगाशी थोडंसं माझं कन्फ्युजन झालेलं, पण काँग्रेस आता मुसंडी मारताना दिसते. आधी डावे सत्तेत होते आणि गेल्या वेळी असं झालं होतं की म्हणजे तिकडे अशी परंपरा आहे की दर 5 वर्षांनी सत्ता पालट होतो, पण गेल्या वेळी सत्ता राखली होती डाव्याने. आणि आता बघूया काय होतंय, कारण नेक अँड नेक फाईट केरळमध्ये दिसते. 46-45 काँग्रेस मित्रपक्ष 46, माकप मित्रपक्ष 45. आपल्याला पश्चिम बंगालची ही आकडेवारी सध्या बघायची आहे. पश्चिम बंगाल तृणमूल 58, भाजप 60, इतर 2. स्ट्रेट फाईट आहे भाजप आणि तृणमूल ज्ञानदा. आणि नेक अँड नेक जसं आपण म्हणतोय मगाचपासून 1-2 फरक पुढे मागे होतोय. 293 पैकी 120 कल हाती आले आहेत आणि सध्याची स्थिती भाजप 60, तृणमूल 58, काँग्रेस 2 आणि इतर 0. हावडा ब्रिज आणि बाकीची सगळी ठिकाणं आपल्याला सगळ्या माहितीच आहेत पश्चिम बंगाल आणि कोलकाता मधली. तर त्या हावडा ब्रिज मधून आता कोणाची गाडी सुसाट सुटणार आहे किंवा कोणाचा प्रवास वेगवान होतोय आपण बघूया. पण सध्याची स्थिती जी आहे ती 120 पैकी 60 जागी भाजप, तृणमूल 58, काँग्रेस 2 अशी सध्याची स्थिती. आणि मतदानाच्या वेळेला आपण तामिळनाडू बघूयात, परत पश्चिम बंगालवरती येऊयात. तामिळनाडूमध्ये 54 जागांचे कल हाती आलेत.
अण्णा द्रमुक भाजपची युती आहे, 13 जागांवरती त्यांची आघाडी आहे. द्रमुक आणि काँग्रेस 38 जागांवरती आघाडी घेऊन आहे. इतर 3 आणि टीव्हीकेला मात्र अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये. टीव्हीकेकडे अर्थात विजयचा परफॉर्मन्स कसा राहतो याकडे सर्वांचंच लक्ष आहे. ते केवळ तामिळनाडूचं नाही तर देशभरात त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे. पश्चिम बंगाल पुन्हा एकदा भाजप 65, तृणमूल 62 आणि इतर 2. मगाशी तो हावडा ब्रिजचा उल्लेख केलास. याच हावडा ब्रिजच्या त्या उगणी नदीमधनं पंतप्रधान मोदींनी केलेलं फोटो सेशन कमालीचं चर्चेत राहिलं. त्यांनी जी झालमुरी खाल्ली एका दुकानात जाऊन त्याची बरीच चर्चा झाली. आसामचं काय चित्र? आसाम सुद्धा आपण बघूयात. भाजप 27, भाजप प्लस म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष, काँग्रेस 7. त्याचबरोबर इतरांना किंवा अन्य पक्षांना आपलं खातं सध्या तरी उघडता आलेलं नाही. अश्विन, खरंय. आणि चहाच्या मळा आता आपण प्रतिकात्मक दाखवलेलं. तर आसाम म्हटलं की आपल्याला अर्थातच चहा समोर येतो. तर चहाच्या मळ्यामध्ये आता नेमकं कुणाचा काय म्हणूया आपण, कुणाचा चहा जास्त चवदार होतोय तिकडे आपल्याला बघायला लागेल. येत्या काही काळामध्ये स्पष्ट होईल. तुर्तास 129 जागी पश्चिम बंगालचे कलाती, तृणमूल 62, भाजप 65. आसाममध्ये 27-7 फरक वाढत चाललाय. आसाममध्ये भाजप पुढे चालले. पुदुचेरी भाजप मित्रपक्ष 13, काँग्रेस मित्रपक्ष 4. तर तामिळनाडूमध्ये 38-13 द्रमुक काँग्रेस पुढे चाललाय. फरक मोठा तिकडे पण आहे, 38-13. केरळमध्ये पुन्हा एकदा नेक अँड नेक फाईट. काँग्रेस 46, माकप मित्रपक्ष 45, काँग्रेस मित्रपक्ष 46. तर आसाम आणि त्यासोबतच तामिळनाडू हो. हा फरक मात्र आपल्याला मोठा दिसतो.